नमस्कार, मी हर्षवर्धन सूर्यवंशी फ्रॉम सूर्य आयोटेक प्रायव्हेट लिमिटेड। हा स्मार्ट सेव मॅक्स हीटर आहे। हा पोल्ट्री बॉयलरमध्ये ब्रूडिंगसाठी यूज केला जातो। याची हिटिंग कॅपॅसिटी ही 0 to 175 किलोवॅट हिटिंग कॅपॅसिटी आहे। हा 10,000 पक्ष्यापासून ते 20,000 पक्षीपर्यंत सफिशियंट आहे। याची हीट थ्रो कॅपॅसिटी ही 90 ते 100 फूट लेंथमध्ये आणि विड्थमध्ये 40 फूट इतकी आहे। इज अ पर हावर्स गॅस कन्झम्पशन हे 3 kg आहे। चला आता आपण स्पेस हीटर कसा वर्क होतो हे आपण बघू। गॅस मी कनेक्शन ऑन केलेला आहे। तेव्हा जर प्रेशर रेग्युलेटरमध्ये बघितला तर इथं प्रेशर गेजमध्ये तुम्हाला प्रेशर किती आहे गॅसचा हा इथं दिसतो। म्हणजे काय की तुम्हाला इथं प्रेशर याला भेटलेला आहे, म्हणजे गॅस भेटलेला आहे। हीटर मी स्टार्ट करतो। हीटर स्टार्ट केल्यानंतर हा जो जुना गॅस होता तो बाहेर काढतो आणि फ्रेश हवा आतमध्ये घेतो। त्यानंतर हा सेल्फ स्पार्किंग करून गॅस स्टार्ट करतो। गॅस कनेक्शन मी बंद केला। प्रेशर लो झाल्यामुळे तुम्हाला इन्स्टंट अलार्म दिलो आणि ऑटोमॅटिकली स्पेस हीटर हा स्टॉप झाला। आता तुम्हाला कंट्रोलर कसा वर्किंग होतो हा एक्सप्लेन करतो। याच्यामध्ये आम्ही टच स्क्रीन हा कंट्रोलर दिलेला आहे। यामधून तुम्हाला टेम्परेचर व्हॅल्यू सेट करता येतं। त्यानंतर हा टेम्परेचर सेट व्हॅल्यूपेक्षा कमी असेल 1 डिग्री नंतर हा ऑटोमॅटिक चालू होतो। हा तुम्हाला मॅन्युअल मोडवर बी ऑपरेट करता येतो आणि हा ॲटो मोडवर बी ऑपरेट करता येतो। जेव्हा हा तुम्हाला मास्टर कंट्रोलरिंगवर वर्किंग करायचं असेल तेव्हा हा मॅन्युअल मोडवर आपण ठेवता येतं। त्यानंतर हा ज्याच्या स्वतःच्या सेल्फ सेन्सरवर कंट्रोल करायचं असेल तर हा ॲटो मोडवर बी ठेवता येतं। ह्याच्यामध्ये सेफ्टीचे पॉईंट्समध्ये सांगायचं म्हणलं तर याला काही गॅस लिकेज झाला, काही प्रेशर कमी झाला, नाहीतर उंदरानं कुठली गोष्ट कुरतडली आहे तर हा इन्स्टंट अलार्म देतो आणि हा तुम्हाला हीटर स्टॉप करतो। ह्याच्यासोबत समोरून आणि बॅक साईडला आम्ही जाळीचं प्रोटेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून उंदीर आत जाणार नाही आणि कचरा आत जाणार नाही। आणि ह्याच्यामध्ये जे मटेरियल यूज केलेलं आहे हा गॅल्वनाइज मटेरियल यूज केलेला आहे आणि जे मटेरियल बाकीचे पॉवर कोटेड मटेरियल आहे तर करोजन आणि हिटिंग करून हा वेस्ट खराब होत नाही। आता आपण हीटर वर्किंगमध्ये असताना गॅस संपला नाहीतर काही गॅस लिकेज झाला तर हा कसा वर्क होतो हे आणि कसा तुम्हाला इन्स्टंट अलार्म देतो हे आपण बघू। ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला गॅस इथं सप्लाय याला भेटलेला आहे। हा ऑन ऑफ वॉल आहे। जर प्रेशर रेग्युलेटरमध्ये बघितला तर इथं प्रेशर गेजमध्ये हा प्रेशर दिसत आहे तुम्हाला। तर मी हीटर स्टार्ट करतो। आता हीटर हा स्टार्ट झालेला आहे। हा तुमचं फ्रेश एअर आतमध्ये घेत आहे। त्यानंतर हा नेक्स्ट तिच्या सेल्फ इग्निशन्समध्ये स्टार्ट करतो। हा सेल्फ इग्निशन स्टार्ट केलेला आहे। त्याला गॅस मिळाल्यानंतर हा गॅस स्टार्ट झालेला आहे। या कंडिशनमध्ये गॅस संपल्यानंतरनं हा कसा रिॲक्ट होतो हा मी वॉल ऑफ करून तुम्हाला एक्सप्लेन करतो। या वॉलमध्ये ऑन आणि ऑफ आहे। हा वॉल मी टेस्टिंगसाठी ऑफ करतो मॅन्युअली। तेव्हा प्रेशर गेजमधला प्रेशर कमी झालेला आहे, त्याला गॅस सप्लाय मिळणं बंद झालेलं आहे, तर हा इन्स्टंट अलार्म देतो आणि तुमचा स्पेस हीटर हा बंद केलेला आहे।